से डरते थे, अरे दुश्मन भी जिसके नाम से डरते थे, मुगल भी रण छोड़कर भागते थे। माँ बहनों की ऐसी रखवाली की जिसने, माँ बहनों की ऐसी रखवाली की जिसने, मेरे शुभा को बादशाह भी सलाम करते थे। महाराज की अजून एक डर क्या होता है? डर क्या होता है? डर फक्त बाहेर व्हॉट्सअपच्या दुनियेत चिवचिव करून एक चिमणे गेम झाला। अरे कोणाला टिवल्या बोल्या करायच्या? अरे खानदारी तुरेवाला आहे। शक्तितुऱ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणीतरी शक्तिवाला हरदास वलीची जय करून गेला। तुम्ही आम्हाला शिकवणार शक्तितुरा। पायाखालची धरतरी तुमचे हल्ले आणि प्रेमाने धरतरी हलवली जाते। अरबट चरबट बोलून आईला कापली, बापाला कापला, असल्या फालतू गोष्टी करून शक्तितुरा जिंकता येत नाही। शक्तितुरा इथं जिंकता येतो। आणि म्हणून शाहीर सचिन कदम एक शब्द ऐकायचा। ये नाम ही काफी है, देख तेरे जैसे भी डरते हैं। सचिन कदम ये सिर्फ नाम ही काफी है, ये देख तेरे जैसे भी डरते हैं। खुद नागेश्वरी होकर वे हरदास वाली का विजय करते हैं। स्वागतम सुस्वागतम। स्वागतम सुस्वागतम। अवघ्या विश्वाचा दैवत श्री गणपती बाप्पा गजानन, आई शारदा माता, या महाराष्ट्राचा दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टपाखाली बांधा घातला असे होळकर शाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी उमगली आणि 18 लढाया इंग्रजांच्या विरोधात अपराजित राहिला असा चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर। या विश्वाच्या पाठीवरती पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती माझी आई साहेब पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर। संत बाळूमामा या मुंबईची मुंबादेवी, माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, आई विठलाई देवी, धने मुधोबा, धने देवडोंगर, माझ्या लांड्याचा मालक आणि केदारले देव चव्हाटा, बोलस्तेश्वर, रंगदेवता, जागे मालक, नटेश्वर या सर्वांना मानाचा नमस्कार करून गोलगती बाबूरावले घराण्यातील भिवाशंकर या वंशावळीतील नारायण गुलाव, बाबा राजाराम, गणेश भिकाजी, पवन विशाल, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास नामोरे, सर संतोष नामोरे, शाखा श्री नटेश्वर कलामंदिर मुंबई यांच्या सोबत हे कार्यक्रम करत आहे। तुमचा आशीर्वाद, तुमची साथ सोबत कायम असू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी माझी शाखा अर्थात नटेश्वर कलामंदिर मुंबई योगेश ओक्टे यांची आहे। साऊंडला माझा राजेदादा पड्यालच आहे, तालुक्यात दिसत नाही, लक्षात ठेवा। व्हायचा डोलकीला माझा संदेश अतुल इंजय, त्याच्यानंतर बेंजोला अनमोल आहे नारेस्कर, कीबोर्डला अजित चव्हाण आणि ऑक्टोपॅडला रोहित डेके आहे। ही दररोजचीच आमची पोरं आहेत, तुम्हाला पाठ झाले असतील। अनेक मंडळी आलेले आहेत। शक्तितुरा जर पंढरी असेल, शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात। हे आयोजक आणि रसिक राजा यांच्यावरती ही कला टिकलेली आहे। शासन दरबारी अजून आम्हाला आमची नोंदणी नाही। आणि त्याच रसिकांमध्ये तुम्ही राज्याचं, तुम्ही तुरेवाल्यांचं, तुम्ही कलगीवाल्यांचं, तुम्ही खेड्यातले असे मतभेद घालून
हे दुखळी माजवणाऱ्यांना आपण मानाचा मुजरा. तर या ठिकाणी शाहीर उमेश पोटले आहेत, वेदांत जाधव आहेत व उदय दंदने आहेत, वैभव नामे अर्थातच कार्यक्रमाचे आयोजक आहेत, शाहीर शिवाजी कोकरे आहेत, शाहीर संतोष ढाणक आहेत, आकाश बर्गे आहेत, रामचंद्र जानकर आहेत, किसन शिंदे आहेत, सत्यवान निकम, ऋषिकेश कदम आहेत, नितीन पांडागे आहेत, जयंत ओजाळ माऊली, शशिकांत मांडवे, राजू दहित आज आलेले नाहीत आणि राजू ब्रीत आज आलेले नाहीत, माझे पाठीराखे. आणि या महाराष्ट्राचा लाडका हिरो किंवा आमच्या कोकणातील संगमेश्वरी बाज, कोकणचा बाज संगमेश्वरी साज, कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाला हैदोस घातला. घराघरात ही लोककला आणखी वृद्धिंगत केली आणि त्याचा आमचा सचिन काळे माझा मित्र आलेला आहे, तुम्हाला मानाचा मुजरा. दीपक कारकर आहे, संतोष घाडेकर आहेत, अशोक महादेव माऊले आहेत, बुवांचे वस्ताद आहेत आणि लांजाची शान शक्तिद्राची आणबाण शान देवेंद्र जेवण भाऊ आलेले आहेत, संदीप चाचे आहेत, स्वप्नील धुमक आहेत, प्रथमेश देव, अनेक मंडळी आहेत, मंगेश भाऊ आहेत, आमचे यादव 19 तारखेला आहे वारी भेटा तुम्ही, आमचे प्रवीण कोळी आहेत, प्रभाकर धोपट गावावरून आले बुवा, आमचे गुरुजी सर रुपेश पांडवकर, अनेक शाहीर मंडळी आहेत. इकडचं तिकडचं नाव जाईल, क्षमा करा. रात्र वैऱ्याचे दिवस वैऱ्याचा आहे, कसा जातो हलो 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 आपलं कडकडन जाऊया, आपल्याला काही वाईट बोलायचं नाही आहे. जिकडनं बॉल टाकलेला आहे तिथं फक्त सिक्सर मारायचं आहे. बॉलिंग पहिलं कलगीवालं आणि राहिलं माझं प्रतिस्पर्धी शाहीर. आदरणीय सन्माननीय माननीय माझे सर्वात आवडते शाहीर, ज्यांच्यासोबत कार्यक्रम करण्याची एक गंमत असते, मजा असते, असे माझे शाहीर सचिन बुवा कदम यांना मानाचा मुजरा. सगळं झालं, हे झालं, आता गाणी. एक मिनिट, नाव द्या, बक्षिसांची नाव द्या. साहेश योगेश गोपाळे गवाड्या गावचे आमच्या लांजाचे. साहेश आमचे सगळे पाठीराखे गवाड्याची मंडळी 500 रुपयाचा पारितोषिक आणले, धन्यवाद मंडळी. मी पैसा आला, पैसा आला. श्री हे बघा बुवा, हे बघा, तुम्हाला चिचोकायतात मी कधी बोललो नाही, तुम्ही तुमच्यावर मी कधी जळलो नाही. टोपी आहे ना, आहे तर हे तुम्हाला ना त्रास होता कामा नये, चांगल्या गोष्टीचा त्रास होता कामा नये, वाईट गोष्टीचा त्रास झाला पाहिजे. येतो तुमच्याकडे, थांबा जरा बक्षीस घेतो. नितीन पवारांचा फोन आहे बघ, त्यांचं काय आताच झालंय. श्री जानाई देवी मित्रमंडळ आयोजित 2 ऑगस्टचा रात्री 12ला आहे. प्रकाश पालने, विकास लांबोरे, परवाची आमची वारी रद्द झाली, कॅन्सल झाली त्याच्याबद्दल. आणि अनंत कृष्ण साळसकर वेरोली गावचे आमच्या सीमेवरचे आज आलेले आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक माऊली, धन्यवाद आमचे वेरोलीकर साळसकर. अजून बाबूरंगले घराण्यातील आमच्या घराण्यातील गुरुवर्य गजानन चव्हाण यांचे पट्टशिष्य तुरेवाले शाहीर एकनाथ ठोंबरे माऊली, आगर नरळ कुणबीवाडी 201 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि व्हायचं पाणी दे.
कधी जास्त अशी तयारी वगैरे करत नाही, तयारी करत नसते, पण तयारी केल्यानंतर काय असतं ते सचिन कदम आज बघून जातील, ऐकून जातील. स्तवन गातोय, लक्ष असावं. साईन केली म्हणे देतो कोणी शाप आणि वाढवितो पापा, अरे देतो कोणी शाप आणि वाढवितो पापा, असतो विचारांचा दळींदर भिकारी, असतो विचारांचा दळींदर भिकारी, असतो विचारांचा दळींदर भिकारी. देवतारी त्याला सांगा कोण मारी. या ब्रह्मांडामध्ये अनेक हा ब्रह्मांड नायक आहे, तो एकच आहे, मात्र अनेक असे टुलेबले असतात, ते शाप देणार, शाप देणार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मंडळी, हा लंगडा टंगाव टंगाव आज काय अवस्था, याच पायाने सुरेश राऊतांच्या बारी, त्यांच्या बारक्यासमोर, त्यांच्या समोर पाय उचलला होता, त्यांच्या बारी समोर असं सांगितलं होतं एका मोरड्यात बारी, त्या मोरड्यात बारीला सांगितलं, यांचं भान नसतं, भान काय बोलताय, अरे अष्टविनायक आहे, अष्टविनायक असतात, आणि त्या अष्टविनायकाच्या मध्ये मोरड्यात म्हणाले, म्हणजे हक्षील हक्षील, 2 दिवसांना बारी होती, घसा नरडा बसला. तुम्ही या तो विश्वाचा आराध्य दैवत आहे, त्याच्या समोर तुम्ही नाही, या नटेश्वरापेक्षा तुम्ही मोठे नाही, तुमच्या आधी शक्ती जो होता तुमच्या नंतरही शक्ती तो राहणार आहे, म्हणून एवढा मान मिजाज तुमच्याकडेच ठेवायचं. देतो कोणी शाप आणि वाढवितो पाप, असतो विचारांचा दळींदर भिकारी, असतो विचारांचा दळींदर भिकारी, असतो विचारांचा दळींदर भिकारी. देवतारी त्याला सांग कोण मारी, असतो विचारांचा दळींदर भिकारी, देवतारी त्याला सांग कोण मारी. पृथ्वीवरती भार काय करील गांडूळ शेष नागाचा आधार काय करील गांडूळ शेष नागाचा आधार काय करील गांडूळ शेष नागाचा आधार माणसवानी जग आता तरी जग अरे माणसवानी
देवतारी त्याला सांग कोण मारे शेवटी तुझ्या आठवणांची तेलाची पडती शेवटी तुझ्या आठवणींची तेलाची पडती शेवटी तुझ्या आठवणींची तेलाची पडती आले किती गेले किती नाही सारी करती शेवटी तुझ्या आठवणींची तेलाची पडती तुझ्या आठवणींची तेलाची पडती शेवटी तुझ्या आठवणींची तेलाची पडती शापाचं धुकणं जसं गटारात धुकणं शेवटी तुझी अरे तुझं करी शेवटी तुझं तुझं रे आकारी देवतारी त्याला सांग कोण मारे देवतारी त्याला सांग कोण मारे देवतारी त्याला सांग कोण मारे देतो कोणी शाप आणि वाढवितो पाप देतो कोणी शाप आणि वाढवितो पाप असतो विचारांचा कळींदर भिकारी असतो विचारांचा कळींदर भिकारी देवतारी त्याला सांग कोण मारे 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 बोल श्री गणपती गजानन अखंड हरदासवलीचा बेतूर छत्रपती शिवाजी महाराज की गणेश भिकाजी दिवा शंकर गुरु गणपती बाप्पा पैसा आलं कार्टून बॉईज दाभोळे परडेवाडी यांच्याकडून फरमाईश आलेली आहे 500 रुपयाचं पारितोषिक आहे गणा माझ्या बालपणी धन्यवाद त्याप्रमाणे साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान श्री सुनील पंधेरे माऊली आणि प्रकाश साचे आणि सहकारी मित्रमंडळी यांनी आयोजित केलेला कलगीवाले शाहीर विनेश वाजे आणि तुरेवाले शाहीर विकास लांबोरे यांची प्रथम भेट होणार आहे बुधवारी अर्थात 3 जुलैला सायंकाळी 8 वाजता 8:30 वाजता याच आपल्या हॉलमध्ये सौभाग्यवती चैत्रली चंद्रकांत भोड माऊली आमच्या चंद्रकांत भोड यांची पत्नी सौभाग्यवती चैत्राली चंद्रकांत भोड गाव फुपेरे राजापूर लंबोदरा हा गण घ्या 200 रुपयाचं पारितोषिक सौभाग्यवती शर्मिला संदीप शेंद्रे कोंडी राजापूर सांगचल काय काय आणू 150 रुपयाचं आणि गणेश इंदुरकर माऊली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद 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 इंदुरकर माऊली आणि हे टोपीत पैसे टाकला नाही हे टोपीत पैसे टाकले मी काय म्हणतो हे शक्तित्र्यातले 8 गणपती आहेत अष्टगण हे चर्मवाद्य माझ्या शिवाचं शंकराचं हे झांज बाळाच्या पायातला घुंगरू आणि या पवित्र साजामध्ये मला एक मुलगी एक मुलगा त्या दोघांची शपथ घेऊन सांगतो पहिली गोष्ट भक्तांवर माझा विश्वास नाही दुसरी गोष्ट उभ्या आयुष्यात शक्ती तुझ्यासाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी भक्ताची कधी पायरी चढलो नाही माझा त्याच्यावर विश्वास नाही
मी या नटेश्वराची शपथ घेऊन सांगतो, हा पवित्र माणूस माझा गेले 15 वर्ष शक्तिपुऱ्यामध्ये या मुंबईमध्ये मी बारी करतो, तो प्रत्येकाला पैसे ठेवतो, ही त्याची आवड आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीवर जर उद्या काय म्हणेल हा माणूस, एकेरी बोलत नाही, उद्या काय बोलतील, हे तुम्ही काय 9 जण होतात, 11 आज 11 जण आहे, काहीतरी गडबड आहे, काहीतरी भगतगिरी केली, अरे हे म्हणतील आणि आम्ही ऐकायचं. मी म्हणतो, मी माझ्या शपथ घेतली, मी नटेश्वराची शपथ घेतली, असल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही, शक्तिपुत्राच्या बाबतीत मी कधी केलं नाही. तुम्ही शपथ घ्या, तुम्ही या रंगमंचावर दारू पिऊ नका, ही शपथ घ्या. बाकीची आई कापली, कापूस कापला, धनगर वाड्यावरचं डोंगरावरचं ह्याची गरज नाही. आज पुन्हा एकदा निक्षून सांगतो, मंडळी या शक्तिपुऱ्यात कोरोनाच्या आसपास पहिल्यांदा बायकांच्या माऱ्या व्हायच्या, टिंबटिंबच्या गोष्टी, कमरेच्या खालचं सगळं, आता तो धंदा बंद झालाय. मुंबईत तरी बंद झालाय. ह्या फरमाईश आता 3 आल्या मला. त्या काय वाईटासाठी आल्या काय हो, चांगल्यासाठी आल्या, पण चांगल्यासाठी करा. तुम्हाला असल्या गोष्टीची कोण फरमाईश नाही देणार. अरे गण तुमच्या समोर मी गायलाच नाही, गायलाच नाही, त्या गणाची फरमाईश देणारे तुम्ही कोण? म्हणजे याचा अर्थ असा, माझ्या आदल्या वर्षाची गणाची चाल गेल्या वर्षी द्यायची, गेल्या वर्षीचा गणाची चाल यंदा द्यायची, भाग द्यायचा, माझा आलाप 3 वर्षाचा तुम्हाला यंदा मारायचा आहे. याचा अर्थ तुमच्याकडचं सगळं संपलंय. मी थुंकलेल्या तुकडा तुम्ही चघळताय आणि त्याच्या दुसऱ्याचा बोल असं कमरेवर घ्यायचं नाही, फिरायचं नाही. घराच्या मुलांबद्दल म्हणत नाही मी, या तात्विक गोष्टींबद्दल बोलतोय. तुमच्याशी काय माझा वाद आहे? माझा आवडता शाहीर, माझा सगळ्यात प्रतिस्पर्धेने आवडता शाहीर, मी 1000दा सांगितलं, या स्टेजवर सांगितलं, मी सांगितलं सचिन कदम. आज जर शक्तिपुऱ्यातून सचिन कदम यांना वागळा कसा बघा पोरकटपणा वाटेल. कायम मी सांगतो, कायम सांगतो. पहिल्यांदा एक लंबोदराचं फरमाईश काढून ठेवा. आता याने दिली गाणं माझ्या बालपणी, काढून तरी कुठे गेलो. काय दिलं त्यांनी की गाणं माझ्या बालपणीचा बाबांचा म्हणतो, भाग देतोय. मी गायला गाणं माझ्या बालपणी, ज्या वडिलांनी गणपती आणला. आणि ह्यानी काय गायला? शेतकरी राजा गायला. मग ह्यानी बाई गायला पाहिजे होती. अरे होत की नाही? बापाच गायला. अरे खुलं रे खुलं आणि मला शिकाय आलं. हे असं तोंडावर पडतात. आता मी गातोय बघा आणि त्यांनी काय गायला बघा, आणि त्याचा भाग तुम्ही द्यायची गरज नाही. मी राजेश भावांच्या समोर गायला, त्यांनी द्यायचा, तुम्ही नाही द्यायचा. गणा माझ्या बालपणी, हो गणा माझ्या बालपणी, होत्या वाटाळ वळणी, कोसो मैल दूर चालुनी, दगड थोंड काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी. हो गणा माझ्या बालपणी, होत्या वाटाळ वळणी. आता तो बाप, याने पण बाप गायला, हा, आणि आलं शिकवायला, आलं शिकवायला, तोंडावर पडलं, असं लंगडत आलं. मी काय बोलत नाही. मागच्या बारीत झिमन बुवाना टंगाव टंगाव आणि दाखवलं टंगाव. अरे टंगाव आणि गळ्यात आली आता तुमच्या ढंगाव. अरे ह्याच्या पुढे कोण नाही, या नटेश्वर शिवाय कोण नाही. खुलं रे खुलं आणि मला पैसा आलं. सुशांत शिंदे, निशांत शिंदे आणि आशा मोरगिरी, पोलादपूर 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. दुसरे फरमाईश लंबोदरा. अजून दुसरी फरमाईश आले. लंबोदरा हे लंबोदरा,
करा हे लंबोदरा दुर्व फुल पाच फळ रुजून रुजवात कुळदेव मूळदेव रुजून सुरवात पान सुपारी विडा घेऊन आलो घरा पदरा पुसले कारभारीण चौरंगाच्या खुरा अरे लंबोदरा लंबोदरा करुणा करा हे लंबोदरा गण नंबर 2 तिसरा गण आधी माझा गण गातो ह्या बारीचा नंतर घेऊया याने गण गायला म्हणतात धरतरी माता ही धरणी माता ताणलेली श्रावण सरीने त्याची ताण भागली म्हणून म्हणतो यांना फुलं म्हणून म्हणतो यांना फुलं अरे ज्येष्ठात पाऊस पडतो अरे मिरगात ही धरतरी तृप्त होते आता हिरवीगार होते श्रावणात हिरवीगार होते म्हणून जी ताण लागलेली आहे ती ज्येष्ठाच्या पावसात ताण मिळते आणि म्हणून म्हणतो आणि मला शिकायला येतात आणि दुसऱ्या गोष्टी या तुमच्या टोपीत पाहिजे आईला कापतो बाबाला कापतो हे काय विषय बोलल्यासारखे का गण घेतोय लक्षात असू द्या आवारात शिवारात आलं तेरड्याचं फुल माझ्या वारात शिवारात आलं तेरड्याचं फुल देई रुबाबात आनंदात तुझ्या येण्याची चाहूल लागतील तुझी सोन पावल घरी माझ्या लागतील तुझी सोन पावल रूप डोळ्यात तुझं यश किती
अंबरात आलं तेरड्याचं फुल अरे रुबाबात देई आनंदात तुझ्या येण्याचं फुल लागतील तुझी सोड पावलं घरी माझ्या लागतील तुझी सोड पावलं घरी माझ्या लागतील तुझी सोड पावलं घरी माझ्या अरे लागतील तुझी सोड पावले हरी माझ्या लागतील घरी सोड पावले मी का म्हणतो आणायची गाणी दुसऱ्याकडनं गाणी दुसऱ्याकडनं आणायची आणि दीपक पाटील माऊली गाव समदळ 200 रुपयाचं पारितोषिक थांबा आलं प्रथमेश दैत लांजेचा जावय 500 रुपयाचं पारितोषिक त्याला जाऊन दाखवा नाही तर मंत्री खोटं बोलतात प्रहर्ष प्रथमेश दैत शार्वी प्रतीक दैत बा पंढरीच्या विठ्ठला 500 रुपयाचं व फरमाईश माप आहेत जरा भुवांगडा जरा बघायचं हे घेऊया 100% घेतो हा एक गण अजून घेतो आणि पौता बांधायचा आलेला आहे गेला बघा अरे ह्या सगळं गोंधळ फरमाईश एवढे आता करू काय विचार हा किती आहे एका गणावर ह्या सगळ्या गोष्टी याची चाल 1 वर्ष देऊ ह्या करतो मी हे लिहितो मी लिहितो अरे एजंट लिहून दिलं एका कामच एजंटगिरी आहे असो विचार हा किती आहे सजू दे घर कसा चल काय काय आणू गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला आगड आणि या ठिकाणी एक बहीण माझी पुस्तके माय मराठी फरमाईश घेत सौ मुग्धा योगेश महाडिक 101 रुपयाचं पारितोषिक फरमाईशा 2 लक्षात ठेवा दुसऱ्या वरला घ्यायच्या बघा सचिन बुवा ह्या फरमाईश काय येतात मी घाणेरडं तुम्हाला कधी बोललो तुमच्या आईला मी कधी बोललो तुम्ही माझी जात काढली मी कधी तुमची जात काढली तुम्ही एमपीएससी करत राहिलात एमपीएससी मी कधी तुमच्या अरे एमपीएससी काय छोटी गोष्ट आहे का अरे असेल ना काही असेल छोटी मोठं माझ्या कष्टाचं आहे मला तुम्ही पोचलात मी तुमच्या बाबावरून कधी बोललो मी तुम्ही कुठे राहता त्याच्याबद्दल बोललो अरे हा तत्वाचा वाद आहे तत्वाच्या वादाबद्दल बोला उभ्या आयुष्यात तुम्हाला ह्यात जर कमी पडलं तर सांगेल ते हरण मात्र आईला कापतो बाबाला कापतो सारखं नको माझे आई वडील आता 65-70 झाले त्यांना सुखानं मरू द्या प्रचंड कष्ट केले त्या दोघा माय माऊलींनी हे तुमच्यासारख्या बेवड्यानी सारखं त्यांना बोलण्याची एवढी माझी कमजोरी नाहीये आणि उभ्या आयुष्यात या बाकी तत्वाच्या वादामध्ये तुम्ही फक्त मी तुम्हाला कधी ऐकलं तर फक्त सांगा आता आपल्या फालतू गोष्टी सोडा तुमच्यासारखा शाहीर जेव्हा सोडतो मी तेव्हा मलाही वाईट वाटतं कारण माझा ऋणानुबंध तुमच्यासोबत आहेत तुमच्यासोबतचे बाकीचे आहेत सत्यवान निकम आहे माझा डफळे आहे ऋषिकेश कर्म अनेक लोकांशी माझे ऋणानुबंध तयार झाले माझं विशेष प्रेम आहे असले शब्द बरं एकदा झालं दोनदा झालं सारखं परत पैसा आलं बघित राव पैसा या ठिकाणी अनिल आखाडे माऊली गाव आंजोळे 500 रुपयाचं पारितोषिक आणि बारकू झोरे देवरूप 200 रुपयाचं पारितोषिक आपण त्या माताला घेऊ नाव गणाचं गोंदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवाला भेट दिली ही गाव देवा तुला पवता बांधायचं अरे मौत बांधायचं घराला मौत बांधायचं सुखानं नांदायचं घराला मौत बांधायचं शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली आणि सिद्धिविनायक कला मंच आयोजित डोंबिवली ते 20 तारखेला भारी आहे शक्तीवाले संजय जोशी आमचं लांज्यातली आमची जोशीनबाई आणि मी आहे डोंबिवलीला पहिल्याच भारी आहे नक्की या तर आता
तर म्हणतात घोंगडी घे काठी घे आणि तू पळ. अगं पण मी त्या गोकुळात ना म्हणजे कृष्ण मी नाही गोकुळात तो कृष्ण पळाला तुला विचारतोय कोण तुला विचारतोय कोण कृष्ण? पायाखालची धरतरी हल्लेली आहे वळ उसरकलेली आहे भाग देतोय का रेकॉर्ड ब्रेक. अरे घोंगडीची खोळ अरे डोईवर झुल आहेत कुठं अरे गेलं कोण अरे घोंगडीची खोळ डोईवर झुल नाही काढाय कधीच मी पळ. अरे तो कृष्ण आहे तो पळ काढणार आहे या 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 बारक्या बारक्या गवळणींच्या मुळे. अरे घोंगडीची खोळ डोईवर झुल नाही काढला कधीच मी पळ. जर नसेन मी तुझ्या जवळ जर नसेन मी तुझ्या जवळ जा समजून संपला तुझा खेळ. जर नसेन मी बघ तुझ्या जर नसेन मी तुझ्या जवळ जा समजून संपला तुझा खेळ. जर नसेन मी तुझ्या जवळ जा समजून संपला तुझा खेळ. जर नसेन मी तुझ्या जवळ जा समजून संपला तुझा खेळ. आता माझी गवळण विषय काय विष्णू अवतारातील लक्ष्मीला वचन दिलं होतं की माझ्या पुढच्या जन्मात तू राधा होऊ नये. त्यावर राधा म्हणाली नाही लक्ष्मी म्हणाला नाही मात्र एक अट सांगितली की त्या अवतारामध्ये यादव कुळामध्ये यदू वंशामध्ये मी जेव्हा डोळे उघडे तेव्हा समोर तू पाहिजे. आणि ती डोळेच उघडत नव्हती. त्यांना वाटलं म्हणजे विश्वभानू आणि कीर्तिदा हिला वाटलं माझ्या पत्नीची मुलगी आली ती आंधळी आली तिला नशा चढली होती प्रेमाची. विषय गातोय फक्त कडवा गातो. अशी गडबड मोठी झाली अशी गडबड मोठी झाली आणि सुदबुद सारी गेली. अशी गडबड मोठी झाली आणि सुदबुद सारी गेली. सांग नशा कोणती केली ने झापड डोळ्यावरती आली. सांग नशा कोणती केली ने झापड डोळ्यावरती आली. नशा कोणती केली झापड डोळ्यावरती आली. नशा कोणती केली झापड डोळ्यावरती आली. अशी गडबड मोठी झाली अशी गडबड मोठी झाली दरारी सुदबुद सारी गेली. सांग नशा कोणती केली न झापड डोळ्यावरती आली. सांग नशा कोणती केली झापड डोळ्यावरती आली. नशा कोणती केली झापड डोळ्यावरती आली. या ठिकाणी एकच आपला सुनील फोंडे गाव मुर्शी 501 रुपयाचा पारितोषिक मंजूर आहे. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे संदीप कांबळे माऊली संगमेश्वर शुभम कांबळे 1001 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली. तर बोवानी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यांना परत दिलेली आहे. मात्र मी तुम्हाला पुढच्या वेळापासून ग्रंथाचं पण नाव सांगेन. तुम्ही जे उत्तर दिलं ते मी त्या ग्रंथाला काही वाईट बोलणार नाही किंवा काही बोलणार नाही. रघु त्याला तर केला बघू काय बघितलं आणि मी सांगतो पुढच्या 15 ते 20 मिनिटं 1 तास करा. तुम्ही काय करतात तेच बघतो. आपण करायच्या दुसऱ्यांसमोर करायच्या. तुम्ही आज फक्त भिडाच आणि मान वर करून फक्त तुम्ही जातात कसे जातात ते बघतो. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आमच्या ग्रंथानुसार चुकीचं आहे आणि तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बघा हे जे सांगतात आम्ही अनेक प्रश्नांची उत्तर दिली त्याने अमान्य केली. अमान्य करा पण त्याची खिल्ली उडवू नका. आपण बोलताना बोलतो मात्र हे शास्त्राचा भाग आहे. अनादी कालापासून ज्या गोष्टी आहेत त्याचा असा चुकीचा वापर करत जाऊ नका. तर त्यांनी ते मान्य केलेले आहे. मी अनेक बाबा ग्रंथानुसार शास्त्रानुसार तर्कवितर्क याच्यावर पण दिलेले आहे. आज तो तर्कवितर्कावरती एक उत्तर देतोय. तर
त्याला कोडगुजाचा संभाव्य अर्थ आहे. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मलं. ती दोन स्त्रिया म्हणजे दोन अक्षर किंवा दोन शब्द असू शकतात. आणि त्या संयोगातून संयोग म्हणजे एकत्र येणे आणि बाळ म्हणजे त्या संयोगातून झालेला नवीन शब्द. म्हणजे दोन अक्षर म्हणजे स्त्रीरूप म्हणजे वेलांटी म्हणतो किंवा काय, आणि त्याच्यातून जो तयार होतो तो बाळ संयोगातून. तर ते बाळ आहे नवीन, म्हणजे जे बाळ जन्माला तो शब्द. आणि गावाचं नाव काय, तर त्या बाळाचं नाव गावाचं नाव एकच आहे, मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगतो. तर प्रसिद्ध कोडगुज आहे सीता आणि गीता यांच्या संयोगातून जन्मलेलं बाळ म्हणजे सांगली. कसं, तर सीता आणि गीता ह्या दोन स्त्रिया, त्यांच्या नावातील काही अक्षरांचा संयोग केला. सीता मधला सा आणि गीता मधला की. आता हे दोघे येतात सागी, आणि व्याकरणानुसार पुढचा याच्यावरती अनुस्वार आहे तर सांगली. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळाचं नाव सांगली आणि गावाचं नाव देखील सांगली. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. जास्त काही बोलत नाही, एक फक्त कडवा घेतोय या पाकिस्तानाचं. बुवा 2 मिनिटं थांबा. काय झालं? हा बुवा, तुम्हाला प्रश्नाची प्रत दिलेलीच आहे. सांगितलं त्याने, दिलं होतं. जरा पुढे करतो. इस्रायल आणि हमास याचं युद्ध झालं आणि आमच्या बाजूचा बारका पोर पाकिस्तान, त्याला म्हणते नाक खुपसायची गरज काय, नाक खुपसायची गरज काय आहे. असंच असतात, समाजात पण असतात. ते देशाचं प्रतिनिधित्व आहे, अशी माणसं पण आहेत. काय म्हणतो ऐका म्हणजे, काही गरज नसताना झाले भांडण टोकाचं. तर कविता नंतर बरोबर आहे, पण फालतू गोष्टीमुळे भांडणं सुरू आहेत. काही गरज नसताना झालं भांडण टोकाचं. अरे दादा लगीन लोकाचं नाचतं येड्या भोकाचं. दादा लगीन लोकाचं नाचतं येड्या भोकाचं. शुभेच्छा. 4 सौगात तितकंच बोला जितकं तुमचे सहन करण्याची पात्रता आहे, नाहीतर ही बारी इतिहासात नोंद करेल. हा शब्द देतो आणि